हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कशा तुम्ही? आय होप खूप चांगले सरांनी खूप एन्जॉय करत असतील. सो आज 1 मे आहे, महाराष्ट्र दिवस आहे. सर्वांना जय महाराष्ट्र आणि महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना. सो आज मी चाललो आहे कुठेतरी बाहेर. सो कुठे चाललो आहे मी आताच सांगतो आहे, कारण आमचा प्लॅन फिक्स आहे आणि आम्ही जाणारच आहोत सर्व. म्हणजे आता मी सर्वजण बोलत आहे, म्हणजे माझे फ्रेंड्स जाणार आहेत. म्हणजे तुम्हाला माहीत आहे माझे फ्रेंड्स वगैरे होतात, म्हणजे की श्रेयश, मुनाल, आदित्य, ओम आणि आम्ही आमचा पूर्ण ग्रुप चालला आहे. आणि अजून खूप जण येणार आहेत, म्हणजेच की अमन, पार्थ आहे, वंश आहे, अंश आहे, यश दादासुद्धा आहे. सो आम्ही सर्व चाललो आहे. ते म्हणजे कुठे तर दांडेपाड्याला. आणि मी यश दादा त्यांच्याकडे चाललो आहे, यश आणि अंश त्यांच्या तिथे चाललो आहे. सो मी तुम्हाला घेऊन जाईन कुठे तर चिंचणी दांडेपाड्याला चाललो आहे मी आज. आणि आम्ही इव्हिनिंगला जाणार आहोत. तर खूप एक्सायटेड आहोत. मी फर्स्ट टाईम जाणार आहे चिंचणी दांडेपाड्याला. तर कशासाठी 1 मेची यात्रा असते तिथे. सो मी फर्स्ट टाईम चाललो आहे दांडेपाड्यामध्ये. सो बघूया, एक्सप्लोर करूया पूर्ण दांडेपाडा. बीचवर पण जाऊया आपण, कारण तिथे शिवसमुद्र बीच खूप चांगला आहे. सो नक्की जाऊया. मी खूप एक्सायटेड आहे, मृणालसुद्धा एक्सायटेड आहे. सो चला घेऊन जातो. पण मला जायचं आहे इव्हिनिंगला. सो त्याच्या आधी थोडंफार कामं आहेत ती करतो आणि तुम्हाला घेऊनच जाणार मी. सो लेट्स गो गाईज. आज पूर्ण क्रेझी ब्लॉग होणार आहे आणि फुल एन्जॉय करणार. सो कम ऑन गाईज. सो मित्रांनो, हा बघा दांडेपाडाचा बीच, चिंचणी दांडेपाडा. सो फर्स्ट टाईम मला ह्या ठिकाणी. सो सनसेट तर खूप आहे, भारीच आहे. मला ॲक्च्युली सनसेट बघायला जायचं होतं ना. खूप भारी वाटत आहे, खूप म्हणजे खूपच भारी वाटत आहे. हे बघा, अजून एक्सप्लोर करून मी तर फर्स्ट टाईम आला आहे. कुणाल बीच कसं वाटलं तुला? दांडेपाडा बीच हां खूप छान. गाईज फर्स्ट टाईम आला आहे ना दांडेपाडा बीच. खूप चांगलं वाटतं, खूप म्हणजे खूप. नाही इथनं आपला प्लांटसुद्धा दिसतो उभा तिथे. खूप भारी वाटतं, खूप भारी. आणि सीन्स पण खूप चांगलं वाटतं. खेळत आहेत. सो गाईज लिटरली एवढं भारी वाटतं ना, एवढं भारी वाटतं आहे, खूप म्हणजे खूप भारी वाटतं इथे. आता थोडा अंधार पडलेला आहे, कारण सनसेट झालेला आहे, पूर्ण सन गेलेला आहे बघा. तर अजून पण इथे पब्लिक आहे, तेव्हा तुम्हाला दिसत असेल इथे. अजून मुलं इथे क्रिकेट सुद्धा खेळतात आणि पूर्ण ग्रुप्स वगैरे खूप सारे आहेत. भारी वाटत आहे. आणि माझा फिक्स झालेला आहे की नेक्स्ट टाईमचं चिंचणीला आलो तर आम्ही पुढे दांडेपाड्याला सुद्धा येणार बीचवरती फिरायला, कारण खूप भारी आहे, एकदम क्लीन आहे. आणि नारळाची जी झाडं आहेत तुम्ही इथे दिसू ती खूप भारी वाटतं. मी तर फर्स्ट टाईम आला आहे दांडेपाड्याला. चिंचणला खूप वेळ आला आहे, पण दांडेपाड्याला फर्स्ट टाईम आला आहे. सो खूप बरं वाटतं आहे, म्हणजे एवढं फ्रेश फील झालं ना. तुम्हाला माहिती आहे मला बीचेस खूप आवडतात, पण हा बीच मी तुम्हाला एक्सप्लेन नाही करू शकत. खूप म्हणजे खूप भारी वाटलं मला. आणि नक्की मी थोडा लेट आलो म्हणून, आणि खूप चांगलं आहे, खूप म्हणजे खूपच चांगलं आहे. मी तुम्हाला दाखवेलच. येईल मी इथे दांडेपाड्याला. आमचं फिक्स झालेलंच आहे मुलाला आणि माझं. सो मी तुम्हाला ह्या बीचचा व्हिडिओ नक्कीच पाठवेल आणि नक्कीच बनवेल ह्या बीचवरचा व्हिडिओ. सो खूप भारी आहे, अजून आपल्याला खूप एन्जॉय करायचं आहे, कारण आम्ही चाललो दांडेपाड्याची यात्रेला आलो आहे. सो तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट दाखवतो. हे बघा, हे बघा, तो कुठे गेला? तू पण दाखव. हे बघा. आणि अजून एक आहे, अजून एक आहे, अजून एक आहे, अजून एक आहे. तर गाईज आता आम्ही तिघांनी पण सेम घेतलेला आहे. ह्याच्याकडे ग्रीन कलरचा पण आहे, पण दोन आहेत. पण ह्याच्याकडे ग्रीन कलरचा पण आहे, पण ते मृणालनी घातलेला आहे म्हणून ह्यानी पण ब्लॅक वाला घातला. ये ना, ठीक आहे. नाही, माझ्याकडे दोन आहेत. मुलांनी ग्रीनवाला घातलाय म्हणून मी ग्रीनवाला नाही घातलाय, मी ब्लॅकवाला घातलाय. कारण मला सर्व कलर सूट होतात, त्याचा काय प्रॉब्लेम नाही. तर काय स्वामी मीच चाललो एक्सप्लोर करायला.
मॉर्निंग गाईज, कशा आहेत तुम्ही? सकाळ सकाळ आला बीचवरती. हे बघा मला टाकून आल्यात तिघं पण टाकून आल्यात. मॉर्निंगचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो आहे पूर्ण. हा बघा पूर्ण बीच खाली, पण इव्हिनिंगला पूर्ण बीच भरलेला असेल. इव्हिनिंगचं बघू, मी थांबला तर दाखवेल, आता नाही दाखवणार कारण मृणाल सांगतो जायचं आहे. सो हे बघा पूर्ण खाली आहे. सकाळी 3 वाजता झोपलो होतो, सकाळी 3 वाजता. आता उठला आहे, अजूनपर्यंत खूप झोप आहे, खूप म्हणजे खूप. तर बघूया. हा बघा अच्छा हे शाण्या त्याला तर उठत असेल तुम्ही. मेंढा सीट न भेटले मी म्हणून मी हे बघा तुम्ही बघू शकतात नारळाच्या झाडावरती झोपला आहे. मागे बीच पण आहे. गाणं बोलत आहे, बोल रे. मी इथे बसला म्हणून त्याची जेलसी होत आहे, त्याला पाहिजे नाही इथे बसायला. एकदम भारी फील होत आहे ना, एकदम म्हणजे एकदम भारी फील होतं. मृणाल तू काय अजून थांब ना. मृणाल तू बोल, काय बोलायचं का? याच काय पण. हे बघा रात्री नाचण्याचे परिणाम इथे. म्हणून लोकांना हे नाही करायचं, समजलं ना? कसं वाटलं? अंडेपाड्याची पालखी आलेली आहे, आम्ही आहेत. तर यश दादाच्या घरी आहेत आम्ही. हा बघा यश, हाच आहे यश. हा बघा, तर दाखवतो तुम्हाला. पालखीचं दर्शन तर करवेल. मोबाईल पकड काय. हा बघा अंश, मस्ती पण तू मला सांग, तू आम्हाला सांग, आम्ही तुला 7 वाजेपर्यंत शोधला. कुठे होता? शोधला कुठे गेलेला, कुठे सांग. तिकडे असं बंदरावर पडलेला ते नाही 7 वाजेपर्यंत कुठे होते ते? 7 वाजेपर्यंत आम्ही एवढा शोधला, कुठे गेला सांग. विहिरीकडे. हा विहीर काय ना सर, विहीर तो काय पाठी बघा कशी सजवलाय. फोटो दिसत नाही ना. मित्रांनो फुल एन्जॉय केलं, फुल रात्रभर एन्जॉय केलं. मॉर्निंगला सुद्धा एन्जॉय केलं आणि इव्हिनिंगला सुद्धा. आणि आता मी आलो आहे घरी, फ्रेश झालो आहे आणि थोडंफार झोपलो. आणि खूप म्हणजे खूप डोकं दुखत आहे कारण जागरण झालं आहे. सो पूर्ण क्रेझी ब्लॉग केलेला आहे. सर्व फ्रेंड्स होते, फुल एन्जॉयमेंट. आणि फर्स्ट टाईम गेलेलो चिंचणी दांडेपाडाला. यात्रेला सुद्धा गेलो होतो. गेल्या वर्षी जाणार होतो पण नाही जमलं आणि ह्या वर्षी गेलो. आणि खूप सारे फ्रेंड्स होते, म्हणजे जे मला नवीन फ्रेंड्स भेटले ते सर्व होते. सो खूप एन्जॉय केलं आणि बीच तर एकदम भारीच होता. तुम्ही नक्की विजिट करा आणि मी तिथे नक्की जाणार आहे त्या बीचवरती. सो खूप भारी वाटलं. आणि आता मला खूप कंटाळा आला कारण माझं डोकं खूप दुखत आहे. सो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.